विजापूर रोड परिसरातील बाहुबली भगवंतांचा 22वा महामस्तकाभिषेक सोहळा आणि वार्षिकोत्सव भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला। या महामस्तकाभिषेक आणि वार्षिकोत्सवाची सुरुवात निकिता आणि रोहन पांढरे यांच्या हस्ते मंडप उद्घाटन, डॉक्टर प्रियांका आणि सूरज वसाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण, दीपाली आणि महावीर मोहोळकर यांच्या हस्ते भगवान बाहुबली फोटो अनावरण, डॉक्टर मीनल आणि नितीन पांढरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली। यानंतर भगवान आदिनाथ, भगवान मुनिसुव्रतनाथ, भगवान पार्श्वनाथ आणि भगवान बाहुबली स्वामींच्या महामूर्तीचा पंचामृत अभिषेक धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। मानाच्या शाश्वत महामस्तकाभिषेकाचा मान ज्योती आणि सुधीर पंडित परिवाराला देण्यात आला होता। पंडित माणिक उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मांगलिक कार्यक्रम पार पडले। संयुक्त केवली, संजना आणि धीरज पंडित परिवाराच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। या सोहळ्याला बाहुबली जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर पंडित, सचिव अनिल माणिक शेटे, उपाध्यक्ष डॉक्टर कैलास बोंदार्डे, विश्वस्त डॉक्टर अजित माणिक शेटे, धीरज पंडित, अरविंद शहा, नमोकार महामंडळ आणि सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते। प्रास्ताविक आणि निवेदन सहसचिव सुनील गांधी यांनी केलं। संपदं संपादयतु, उपदमसादयतु, यशो विकासयतु, मनः प्रसादयतु। आमच्या मंदिराचा 22वा महामस्तकाभिषेक पार पडला आणि यासाठी ध्वजारोहण, दीपप्रज्वलन, फोटो अनावरण आणि असे कार्यक्रम पार पडले आणि नियोजित पाहुणे आम्ही ठरवले होते, त्यामुळे त्या पाहुण्यांनी व्यवस्थितपणे येऊन सहकार्य केले आणि त्यानंतर बोली होऊन अभिषेक चालू झाला। दुधाचा अभिषेक, तुपाचा अभिषेक, दह्याचा अभिषेक, इच्छुरसाचा अभिषेक, डाळिंब रसाचा अभिषेक, असे सगळे विविध प्रकारचे सर्व फळांचे रसाचे अभिषेक सर्व व्यवस्थितपणे माणिक पंडित यांच्या आधिपत्याखाली पार पडले आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडले। कार्यक्रमानंतर महाप्रसादाची व्यवस्था पंडित परिवारातर्फे केली होती, ते अत्यंत व्यवस्थितपणे पार पडले। तो आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे तो जैन श्रावक वर्ग या विजापूर रोडचा जो आहे तो येतो। त्याचबरोबर गावातून पण बऱ्याचशा ठिकाणाहून लोक येतात, परगावचे लोक येतात। त्यामुळं यावर्षीचा उत्सव दरवर्षीपेक्षा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि त्याचबरोबर आमच्या या मंदिराला जे अपेक्षापेक्षा जास्त लोक या ठिकाणी येऊन साधारणपणे 600 लोक होते आणि 600 लोकांनी आजचा या अभिषेकाचा धर्मलाभ घेतलेला आहे।